नीट पेपरफुटी प्रकरण आणि या प्रकरणी सीबीआयच्या रडारवर आता पालकही दिसतायत। नांदेडच्या विद्युतनगरमधील कदम यांची चौकशी आहे। सीबीआय कडून तब्बल 8 तास चौकशी आहे। कुणालाही अटक किंवा कारवाई नाही असं देखील कळतंय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कमलाकर बिलारदार यांच्याकडून। कमलाकर, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? आता पालक सुद्धा रडारवर असल्याचं दिसतंय, पालकांची देखील चौकशी आहे, 8 तास चौकशी आहे। नक्कीच लागवीजी, नीट पेपर फुटीच्या प्रकरणाच्या नंतर सर्व जे क्लासेस आहेत त्यांचे आणि पालकांचे सुद्धा धाबे जाणलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कुलकर्णी, प्राध्यापक कुलकर्णी यांना अटक झाल्याच्या नंतर जे आहे लातूरमध्ये सीबीआयने छापेमारी करत काही खाजगी क्लासेसवरती त्यांनी कारवाई केलेली आहे, त्यांची तपासणी केलेली आहे। त्यानंतर आज नांदेडमध्ये रात्रीतून जवळपास 8 ते 10 तास या ठिकाणी जी आहे ती कदम कुटुंबियाची चौकशी करण्यात आलेली। येथील एक विद्यार्थिनी आहे जिथे मार्क जे आहेत ते 120 येत होते, त्यानंतर तिचे अचानकपणे जेव्हा पेपर तपासण्यात आलेला आहे तेव्हा 560 इतके तिचे मार्क झाले। यावरून सीबीआयला संशय आला आणि ते थेट त्यांनी नांदेड गाठला आणि नांदेडमधील विद्युतनगर येथील त्यांच्या घरावरती त्यांनी झाडाझडती केलेली आहे, कसून चौकशी केलेली आहे। तब्बल 8 तास ही चौकशी चालल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही किंवा कुठलीही कारवाई मात्र झालेली नाही, तरी सुद्धा पालकांमध्ये मात्र मोठी घबराट आणि धाबेदार आणलेले आपल्याला पाहायला मिळतात। लागवीजी, अगदी कमलाकर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।